ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्या सोबत आहे मिलिंद कवडे. आपण बोलतोय गंमत या सिनेमाविषयी. मिलिंदजी खूप खूप स्वागत आहे आणि ह्याचंही स्वागत आहे. सगळ्यात आधी तर उत्सुकता वाढली ह्याच्याविषयी, तेव्हा ह्याच्याविषयी थोडंसं सांगा. याचं नाव लकी आहे. लकी 9 महिन्याचा आहे फक्त. अँड इज अ 9 months ओल्ड टिबेटियन टेरियर ब्रीड आहे. आणि या सिनेमाचा एक अविभाज्य अंग आहे मी म्हणेल, कारण तो संजय नार्वेकरचा डॉगी दाखवला या. अँड सिनेमाचा जो ट्विस्ट आहे तो याच्याशी निगडीत आहे. म्हणजे एक चोरी झालेली एक वस्तू असते जी फक्त यालाच माहिती असते कुठे आहे, आणि तो ती दाखवण्याचा प्रयत्न करतो पण समजत नाही आहे समोरच्या व्यक्तीला. आणि शेवटी तो ती वस्तू कशी फाइंड आउट करून देतो आणि हे करतो, आणि त्यातली ती गंमत आहे. तर लकी एक खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्ले करतो आहे. येड्यांची जत्रा हा पण एक आउट अँड आउट कॉमेडी सिनेमा होता. त्यानंतर 4 इडियट्स आणि आता हा सिनेमा, म्हणजे कॉमेडीचा जो ट्रेंड आहे तो मिलिंदनी कॅरी ऑन केलेला आहे आत्तापर्यंत. पण या सिनेमामध्ये काय वेगळेपणा असणार आहे? नक्कीच कॉमेडी आहे, पण ट्रेंड वेगळा आहे. कारण गंमत ही ब्लॅक कॉमेडी आहे आणि येड्यांची जत्रा ही रस्टिक होती, थोडी ग्रामीण भागातला बाज असल्यामुळे थोडी रुरल कॉमेडी होती. पण दिस इज सिटी ओरिएंटेड कॉमेडी. आणि तुफान धमाल आहे या सिनेमात ब्लॅक कॉमेडी असल्यामुळे. आणि एक इरसाल नमुने कॅरेक्टर तुम्हाला पाहायला मिळतील. संजय नार्वेकर आहे, जितेंद्र जोशी आहे, आदिती सारंदर, दीपक शिर्के, स्मिता गोंदकर, विजय पाटकर, आरती सोलंकी, आनंदा कारेकर, गणेश मयेकर, गणेश रेवडेकर, अरुण कदम. तर अशी धमाल फौज आहे. कमलाकर सातपुते, असे भरपूर धमाल, म्हणजे 4x4 आणि कॉमेडी एक्सप्रेसचे कलावंत तुम्हाला एका सिनेमात आणि एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात. त्यांची काय धमाल होईल ती एक गंमत आहे. पण सिनेमाचा विषय काय आहे? आणि इतकी मोठी फौज होती, त्यामुळे शूटिंगच्या दरम्यान नक्कीच खूप मजा केली असेल. धमाल येते. सिनेमाचा विषय हाही धमाल आहे आणि त्या विषयातली गंमतच वेगळी आहे. कारण हजबंड वाईफ रिलेशन बेस्ड फिल्म आहे आणि नवरा बायको म्हटलं की त्यांच्यातले वादविवाद, तंटे, मिसअंडरस्टँडिंग यावरच फिल्म बेस्ड आहे. आणि यात 2 कपल आहेत, संजय नार्वेकर, स्मिता गोंदकर, आणि जितेंद्र जोशी आणि आदिती सारंदर. ह्या 2 कपलमध्ये काय मिसअंडरस्टँडिंग होतं आणि मग कसं त्यामध्ये वाद निर्माण होतो आणि कशी त्यातनं ती धमाल घडते, त्यातली ही गंमत आहे. ही फॉलोज लॉट्स ऑफ ऑर्डर्स. आणि म्हणजे आपण बस बोललो, बसतो, उठ वगैरे, ये, पळ, थांब, आणि पासिंग देतो, ॲक्टिंग करतो व्यवस्थित. तर बरेचसे शॉट्स त्याचे स्वतःचे त्यांनी 1 टेक दिलेले. तर बऱ्याचशा टाळ्या लकीनी मिळवल्या त्याच्या स्वतःच्या शॉट्ससाठी सेटवर. गंमत करतोय लकी आमच्यासोबत. बरं, त्याची एक छोटीशी झलक पाहायला मिळेल का? झी 24 तास, एक पाऊल पुढे.